हॅलो, गुड मॉर्निंग. व्हिडिओची सुरुवात अशी फ्रेश करूयात. अशी फ्रेश फुलं बघितली की मनसुद्धा फ्रेश होतं नाही का? आणि तुमची सकाळ ठरवते तुमचा पूर्ण दिवस कसा जाणार आहे ते. सकाळ जेवढी शांत तेवढाच पूर्ण दिवस सुंदर जातो. आजचा व्हिडिओ मॉर्निंग रुटीनचा आहे. मॉर्निंग रुटीन म्हणजे आपल्या गृहिणींचं तर सगळ्यांचं सेमच असतं, थोडाफार फरक असतो. पण काही अशा छोट्या मोठ्या सवयी असतात की ज्यामुळे सकाळची सुरुवात शांत आणि दिवस अधिक आनंदी होतो. प्रत्येक दिवस अगदी असाच असेल असं नसतं. म्हणजे परफेक्ट रुटीन असं काही नसतं. पण ते रुटीन जपण्याचा आपण प्रयत्न करायचा असतो. खूप दिवसांनी आज खरं तर सकाळी चालायला गेलेले, पण पाऊस एवढा आला की मधूनच एकच राऊंड मारून परत आले आणि भिजले एवढे होते की आधी आल्याला अंघोळ करावी लागली. मग त्याच्यानंतर डब्याच्या तयारीला लागले. खरं तर 2 महिन्यांपासून मी माझं रुटीन सेट करण्याचा प्रयत्न करते आहे, पण पण काही ना काही कारणाने रुटीन काही सेट होत नाही. म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी तर सेमच असतात, फक्त रुटीनमध्ये स्वतःसाठी थोडा वेळ देणं, एक्झरसाईजसाठी वेळ देणं हे राहून जातं आहे. आता त्याची कारणं वेगवेगळी आहेत. आधी फार उन्हाळा होता, त्याच्यानंतर खूप पाऊस सुरू झाला आहे, त्याच्यानंतर मला बरं नव्हतं. अशी बरीचशी कारणं आहेत. चालायला जाणं हा सर्वोत्तम एक्झरसाईज आहे आता या वयासाठी. पण आता सध्या चालायला जाणं एवढं होत नाही आहे. आणि माझा आवडता एक्झरसाईज म्हणजे सूर्यनमस्कार, पण विकनेस होता त्याच्यामुळे सूर्यनमस्कार पण मी आता खूप दिवस झाले घातले नाही आहेत. पण प्राणायाम मात्र सुरू ठेवला आहे. याला काही जास्ती वेळ लागत नाही. अगदी 10 ते 15 मिनटं केलं ना तरी पुरेसं आहे. सकाळी उठल्या उठल्या केलं तर चांगलंच आहे. तुम्ही संध्याकाळीसुद्धा करू शकता. मी अजून नाश्ता केला नव्हता आणि त्याच्या आधी मी हे प्राणायाम केलं. त्याच्यानंतर मग नाश्ता केला. आणि त्या 10-15 मिनिटांनी सुद्धा ना आपल्याला फ्रेशनेस वाटतो. आणि बाकीच्या रुटीनमध्ये कितीही बदल झाले ना तरी खरं तर आपला एक्झरसाईज म्हणजे स्वतःसाठी जो वेळ आपण देतो ना त्याच्यामध्ये बदल नाही व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आता एकदा डबा करून झाल्यानंतर, जेवण बनवून झाल्यानंतर, नाश्ता झाल्यानंतर आपलं नेहमीचीच कामं म्हणजे ओटा आवरणं, घर आवरणं. आणि मी ना थोडंसं प्लॅनिंग करते, म्हणजे सकाळच्या वेळेत कुठली कामं करायची आहेत, दुपारच्या वेळेत कुठली आणि संध्याकाळच्या वेळेत कुठली. आता तुम्ही म्हणाल की एवढं प्लॅनिंग करायची काय गरज आहे, पण आता मी हे व्हिडिओ वगैरे बनवते तर त्यासाठी मला एक वेगळा वेळ काढणं गरजेचं असतं. म्हणजे एडिटिंगसाठी वगैरे. आणि जर का मी असं प्लॅनिंग केलं नाही तर मग मला कुठल्याच कामासाठी व्यवस्थित वेळ देता येणार नाही. आणि घरामध्ये किती कामं असतात हे आपल्या व्यतिरिक्त कोणाला माहिती ना. जेवढं आपलं घर सुंदर असावं अशी अपेक्षा असते ना, तेवढंच ते स्वच्छ ठेवण्यासाठी सुद्धा कष्ट घ्यावे लागतात. आता हे करताना खरं तर कंटाळा पण येतो, पण मी काय करते, बाजूला गाणी लावते किंवा एखादा माझ्या आवडीचा व्हिडिओ लावून ठेवते. कामं अगदी पटापट होतात. आता हे करता करताना मला तुमच्याशी एका विषयावरती बोलायचं आहे. खरं तर हा व्हिडिओ कालच येणार होता, पण कालचा माझा म्हणजे मागचे 2 दिवस माझे ना एवढं मन अस्वस्थ होतं ना. म्हणजे तुम्हालाही माहिती असेल की विद्यार्थ्यांनी जे आंदोलन सुरू केलं आहे दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती, विद्यार्थ्यांच्या सोबत जे घडलं ना. आणि असेच इन्स्टाला रील बघत असताना एक रील आली, एकापाठोपाठ अशा इतक्या रील आल्या. आणि ते बघता बघताना खरंच म्हणजे ते सगळं दृश्य बघताना मला अश्रू अनावर झाले. हे काय चाललं आहे सगळं असं वाटायला लागलं. आणि मी तशी खूप इमोशनल आहे. आणि त्या मुलांच्या बाबतीत जे घडत होतं, मुलं कुणाचीही असू देत, एक आई म्हणून माझं मन खूप अस्वस्थ झालं. आणि तुम्हालाही याबद्दल जर माहिती असेल तर तुम्ही हे रिलेट करू शकता. आणि शिक्षण हा आपला मूलभूत हक्क आहे, म्हणजे चांगलं शिक्षण. खरोखर ना मला पर्सनली खूप वर्षांपासून असं वाटतं की शिक्षण पद्धतीमध्ये ना खूप सुधार यायला पाहिजेल आहे. मुलं मोठी करताना आईवडिलांना किती त्रास घ्यावा लागतो, मुलांच्या शिक्षणासाठी आईवडिलांना किती कष्ट घ्यावे लागतात, त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी, चांगल्या करिअरसाठी आईवडील किती कष्ट करतात एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये भरपूर पैसे देऊन ॲडमिशन घेण्यासाठी. आणि एवढं केल्यानंतर सुद्धा, चांगले मार्क्स असून सुद्धा जेव्हा मुलांना जॉब मिळत नाहीत तेव्हा मुलांची किती घुसमट होत असते. आणि या मुलांबरोबरच आईवडीलसुद्धा किती स्ट्रेसमधून, कुठल्या मनस्थितीतून जात असतात हे फक्त त्या आईवडिलांना आणि मुलांनाच माहिती असतं. आत्ता हा जो लढा चालला आहे तो फक्त मुलांचा नाही तर आईवडिलांचा सुद्धा आहे. कारण प्रत्येक आईवडिलांना वाटतं आपल्या मुलाचं भविष्य चांगलं असावं, त्याचं करिअर चांगलं घडावं. आणि या मुलांचं मला एवढं कौतुक वाटलं ना, ज्या निडरपणे ते हे सगळं करतायत आणि शांततेने. खरंच या जेनझीचं ना मला खूप कौतुक वाटतं. आपल्यामध्ये एवढी हिंमत आहे का? म्हणजे हिंमत जरी असली तरी आपण ती दाखवत सुद्धा नाही. म्हणजे बघा, आपली पिढी आहे, मग ती स्त्री असू दे, पुरुष असू दे, एखाद्या ठिकाणी जर काम करत असेल तर त्या ठिकाणी किती सारा स्ट्रेस असेल, बॉसची किती बोलणी खावी लागत असतील किंवा अजून काही स्ट्रेसफुल कंडिशन असेल तरीसुद्धा आपण तो जॉब सोडायचा प्रयत्न करत नाही किंवा विचारसुद्धा करत नाही. तसंच आयुष्य ढकलत राहतो स्ट्रेसमध्ये. अर्थात आपल्याला जबाबदाऱ्या पण दिसत असतात, पण ही मुलं अशी नाहीत. याचा अर्थ त्यांना जबाबदारी कळत नाही असं नाही.
पण त्यांना मनशांती जास्ती प्रिय आहे. बघा, ही आत्ताची जी जनरेशन आहे ना, तर त्यांना ज्या गोष्टी पटत नाही तर ते तिथं थांबतसुद्धा नाहीत. त्यांना फालतू गॉसिपिंगमध्ये इंटरेस्ट नसतो. त्यांना त्यांचं लाईफ आनंदाने जगायचं असतं आणि खरंच असंच असायला हवं. आणि अजून एक, मुली ज्या निडरपणे तिथं लढत होत्या ना, त्या बघून तर खरंच माझ्या अंगावर शहारे आले. मनातून असं वाटत होतं की आपण सुद्धा तिथं त्यांच्यासोबत असायला हवं होतं. पण ठीक आहे, आपण त्यांना सपोर्ट तर करू शकतो आणि तोच खूप महत्त्वाचा आहे. इथं राजकारणाबद्दल तर मला बोलायचंच नाही आहे, कुठल्याही पक्षाबद्दलसुद्धा बोलायचं नाही मला. फक्त मुलांसाठी मला एवढं वाईट वाटतं आहे. मुलं म्हणजे आपल्या पूर्ण देशातील मुलं. त्यांच्या भविष्यासाठी ती लढत आहेत आणि ही मुलं कुठल्याही पक्षाची नाही आहेत, तर ती आपल्या देशाचं भविष्य आहे. त्यांना थोडंसं समजून घेण्याची, प्रेमाने वागण्याची आणि मार्गदर्शनाची गरज आहे. आणि इतरांपासून अपेक्षा करण्याआधी आपण हे स्वतःपासून सुरू करायला पाहिजे. आता मी हे बोलून कितीसा फरक पडणार आहे, पण मला समाधान वाटतं आहे. मला व्यक्त व्हायला आवडतं. मी अशा गोष्टी मनात ठेवून बसू शकत नाही. 2 दिवस मला इतकं अस्वस्थ वाटत होतं ना ह्या सगळ्या गोष्टी बघून. म्हटलं चला या प्लॅटफॉर्मवरून आपण बोलूयात, कारण हा प्लॅटफॉर्म मला मिळालेला आहे व्यक्त होण्यासाठी आणि प्रत्येक स्त्री हे रिलेटेबल करेल. कुठलीही स्त्री ही पहिली आई असते आणि मुलं कुणाचीही असू देत, मुलांना त्रास झालेला कुठल्याही आईला अजिबात आवडत नाही. प्रत्येक स्त्री एका टप्प्यानंतर जशी पुढे जात असते, मुलं लहान असतात, त्यांना वाढवताना किती कष्ट असतात, त्याच्यानंतर मुलांचं शिक्षण, त्याच्यानंतर करिअर, किती साऱ्या गोष्टी असतात आणि या सगळ्यांमधून ती आईसुद्धा त्या स्ट्रेसमधून जात असते आणि हेच तुम्हीसुद्धा नक्कीच रिलेट कराल. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. आता हे तुमच्याशी बोलल्यानंतर मला इतकं बरं वाटतंय, कारण ही सगळी कामं करताना ना मनामध्ये इतके विचार सुरू होते आणि मला बोलायला आवडतं, व्यक्त व्हायला आवडतं. मी अशी मनात घुसमट ठेवून राहू शकत नाही. मी कुठल्या राजकीय पक्षाचं समर्थन करत नाही किंवा या अशा गोष्टींमध्ये मला इंटरेस्टसुद्धा नाही. फक्त शिक्षण पद्धतीमध्ये सुधार व्हावा एवढं माझं प्रामाणिक मत आहे. मला माझा देश अत्यंत प्रिय आहे आणि इतर कुठल्याही देशांपेक्षा इथं जास्ती व्यक्ती स्वातंत्र्य आहे हे मला माहिती आहे. म्हणजे मला खूप अभिमान वाटतो की मी भारतामध्ये जन्माला आली आहे. पण आत्ताचं ह्या गोष्टी बघून मनाला खूप वाईट वाटलं. चला, तुमच्याशी मला हे बोलायचं होतं, तर आता माझी राहिलेली कामं आहेत ती तुमच्याशी शेअर करते. म्हणजे आज लोणी काढवायचं होतं, म्हणजे दही लावलेलं होतं. हे 8-10 दिवसांचं दही आहे आणि मी ते रात्रीच बाहेर काढून ठेवलेला डब्बा. म्हणजे 8-10 दिवस फ्रीजमध्येच असं दही लावून ठेवते मी. नंतर 1 दिवस पूर्ण बाहेर ठेवते, त्याचं चांगलं दही लागतं आणि मग सकाळी त्याचं मग असं लोणी बनवायचं. पटकन लोणी निघतं त्याचं. मिक्सरमध्ये पण निघतं, पण माझ्याकडं आता ही अशी स्टीलची जी रवी आहे तर तिने सुद्धा अगदी पटकन निघतं. खरं तर लाकडी रवी असते तिनं छान निघतं, पण आता ती लाकडी रवी आता पावसाळ्यामध्ये काय होतं, तिला बुरशी वगैरे येते म्हणून मी ती वापरत नाही. पण आता बघा किती पटकन हे लोणी निघालेलं आहे. 8-10 दिवसांचं आहे हे दही लावलेलं. आता काय करायचं, आपण समजा अर्धा लिटर रोज घेत असू ना, तर 1 लिटर आणायचं. म्हणजे रोज अर्धा लिटर आणण्यापेक्षा 1 लिटर आणायचं, ते रात्री तापवून फ्रीजमध्ये ठेवून टाकायचं. म्हणजे मग त्याची चांगली साय तयार होते. आणि मला हे असं घरचं लोणी, तूप खूप आवडतं. म्हणजे शक्यतो माझा प्रयत्न असतो की सगळ्या गोष्टी घरीच बनवाव्यात अशा. ज्या पद्धतीनं सगळ्या गोष्टींमध्ये भेसळ सुरू आहे ती बघता, पण आता जेवढ्या शक्य होतील तेवढ्या गोष्टी तर आपण घरी बनवू शकतो. आता गरम पाणी मी ठेवलं आहे, कारण जेव्हा आपण तूप कढवतो, लोणी करतो ना, तेव्हा खूप सारा पसारा होऊन जातो आणि ती भांडी खूप पडतात. मग ती निघत नाहीत. मग ही अशी गरम पाण्याने धुतली ना की पटकन निघतात. आणि आता लोणी काढले तर बघितलं ना, नॅचरल मॉइश्चराईज झालेले आहेत हात. आणि थोडासा मोठा गॅस ठेवायचा आणि लोणी कढवायचं. फक्त तिथून इकडे तिकडे जायचं नाही, नाहीतर मग कधी कधी करपून जाऊ शकतो. थोडा पेशन्स तिथं ठेवायला लागतो. आणि हे तूप कढवताना जो घरभर वास पसरतो ना, वा. आणि बघा फायनली असं ट्रान्सपरंट झालं की आपलं तूप चांगलं तयार झालं आहे. खरं तर तुमच्याशी मॉर्निंग रुटीन शेअर करायचं होतं, पण दुसऱ्याच विषयावरती बोलत राहिले आणि सकाळी 11पर्यंत माझं हे असं रुटीन असतं. तर त्याच्यामध्ये वेगवेगळी कामं असतात नेहमीची. अगदी परफेक्ट असं काही हे रुटीन नाही, पण आपलं रुटीन आनंददायी असावं एवढंच मला वाटतं. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. जाता जाता लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा आणि व्हिडिओला हाईप जरूर करा. त्याने व्हिडिओ अजून जास्ती लोकांपर्यंत पोहोचतो.